नमस्कार मित्रांनो, 10वी-12वी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तर राज्यामध्ये पोलीस भरती अंतर्गत 17,000 पेक्षा जास्त जागांकरता भरती निघालेली आहे. तर तुम्ही 10वी किंवा 12वी पास असाल तर यासाठी अर्ज करू शकता. तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण यासाठी ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याबद्दलची A to Z माहिती या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहेत. त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही माहिती उपयुक्त वाटल्यास भावी पोलीस मित्रांबरोबर शेअर करा. तर यासाठी मित्रांनो तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. पोलीस रिक्रुटमेंट 2024.mahaiti.org लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. या ठिकाणी आल्यानंतर इन्स्ट्रक्शन आहेत काही. या इन्स्ट्रक्शन तुम्हाला वाचायचे आहेत. तर इथे 5 मार्चपासून फॉर्म सुरू झालेले आहेत. 31 मार्चपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. सध्या हीच जी काही डेट आहे, डेट वाढवण्यात आली तर तुम्हाला कळवण्यात येईल. त्यानंतर फी पाहिली तर 450 रुपये ओपन कॅटेगरीसाठी आणि बाकीच्यांसाठी 350 रुपये राहणार आहे. पोलीस शिपाई चालक, त्यानंतर राज्य राखीव पोलीस दल, बॅट्समन आणि कारागृह पोलीस या इत्यादी पोस्टसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता. बाकीची जी काही डॉक्युमेंट्स असेल, इतर माहिती असेल, जे काही पोलीस कॉन्स्टेबल अंतर्गत तुम्ही इथे जे काही फिजिकल जे काही क्वालिफिकेशन असेल तुम्ही इथे पाहू शकता. एलिजिबिलिटी क्रायटेरिया असेल, संपूर्ण माहिती तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाईल. हे झालं इन्स्ट्रक्शन. त्यानंतर जाहिरातवरती यायचं आहे. तुम्हाला ज्या पोस्टसाठी फॉर्म भरायचा असेल ती संबंधित पोस्ट तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे. जसं की मी एक्झाम्पल म्हणून पोलीस कॉन्स्टेबल सिलेक्ट केलं. त्यानंतर ज्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे म्हणजे घटक, तर मी इथे अकोला सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर ज्या घटकासाठी फॉर्म भरायचा असेल तिथे डाउनलोडचा ऑप्शन येईल. डाउनलोड केल्यानंतर तुम्ही संपूर्ण जी काही जाहिरात आहे संबंधित घटकाची इथून तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता. त्या ठिकाणी किती वॅकन्सी आहेत, ओपनच्या किती आहे, तुमच्या कॅटेगरीच्या किती आहे, सर्व कॅटेगरी वाईज वॅकन्सी तुम्हाला इथे दाखवण्यात येणार आहे. इथे विजे असेल किंवा OBC असेल, NTB NTC असेल, EBC SEBC अशा पद्धतीचे ओपन, संपूर्ण EWSच्या किती जागा आहेत, महिला राखीव किती आहेत, संपूर्ण इथे जाहिरात तुम्ही जे काही रिक्त जागेचा तपशील आहे याच्यामध्ये संपूर्ण जे काही कॅटेगरीनुसार जाहिरात आहे पाहू शकता. तसेच इतरही माहिती वाचू शकता. आता तुम्हाला जो कॉन्स्टेबल ड्रायव्हरचा भरायचा असेल तर कॉन्स्टेबल ड्रायव्हर किंवा बॅट्समन असेल किंवा जेल पोलीस असेल, अशा पद्धतीने तुम्ही जे पोस्ट सिलेक्शन करून एकूण 5 पोस्टसाठी फॉर्म भरू शकता. जसं की कॉन्स्टेबल, SRPF, ड्रायव्हर, जेल पोलीस अशा पद्धतीने आणि बॅट्समन. आणि जे काही घटक आहे, घटक निवडल्यानंतर तुम्हाला इथून जाहिरात ऑप्शन आहे डाउनलोड PDF, तर इथून जे काही PDF डाउनलोड करू शकता. ज्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे ते आधी PDF डाउनलोड करा, संपूर्ण माहिती वाचा. तुमच्या कॅटेगरीची जागा असेल तरच तुम्हाला अर्ज करायचा आहे. तर आता नवीन नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला अकाउंट ओपन करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता तुमचा या ठिकाणी ईमेल ID, त्या ईमेल ID बरोबर टाका. त्यानंतर पासवर्ड तुमचं नाव @123 किंवा याच्या व्यतिरिक्त वेगळा पासवर्डसुद्धा टाकू शकता. पास @123 किंवा कोणताही ज्यामध्ये अप्पर केस, लोअर केस आणि स्पेशल कॅरेक्टर याचा समावेश असला पाहिजे. याचं सर्वांचं कॉम्बिनेशन करून 8 ते 13 कॅरेक्टरचा तुम्हाला पासवर्ड तयार करायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा, पासवर्ड कन्फर्म करायचा आहे. इंग्रजीमध्ये नाव टाकायचं व्यवस्थित, मराठीमध्ये व्यवस्थित नाव टाकायचं, जेंडर सिलेक्ट करायचं, आधार नंबर टाकायचा आहे. जे चेकबॉक्सवर टिक करून कॅप्चर टाकून रजिस्टर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर सर्व माहिती तुम्ही भरून घेतलेली आहे. ईमेल ID, मोबाईल नंबर, हे मोबाईल नंबर जे तुम्ही टाकणार आहात ईमेल ID ते तुम्हाला पोलीस भरतीच्या संपूर्ण भरती प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवायचं आहे. तर मोबाईल नंबर, ईमेल ID, त्यांचा मोबाईल नाव, मराठीमध्ये नाव व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे, इंग्लिशमध्ये व्यवस्थित टाकायचं आहे, स्पेलिंग, मोबाईल नंबर, जेंडर एवढी माहिती बरोबर टाकली असेल तर खाली इथे कॅप्चा दिलेला आहे, तो कॅप्चा इथे टाकायचा आणि रजिस्टर नावाच्या लाल रंगाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. लाल रंगाच्या ऑप्शनवरती रजिस्टर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा मेसेज दाखवण्यात येईल. तुमच्या जे काही ईमेल ID तुम्ही केलेला आहे त्यावरती एक व्हेरिफिकेशन लिंक पाठवलेली आहे. ते ईमेल तुम्हाला ओपन करायचं आहे. अशा पद्धतीचा ईमेल ओपन होईल. त्यामध्ये लिंक येईल. त्या लिंकवरती व्हेरीफाय नावाचा ऑप्शन दिसेल. व्हेरीफायवरती क्लिक करायचं, तुमचा मेल व्हेरीफाय होऊन जाईल. त्यानंतर पुन्हा होमपेजवरती यायचं, रजिस्टर ईमेल ID आणि पासवर्डने लॉग इन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे छायाचित्र अपलोडवरती क्लिक केलं तर तुमचं डायरेक्ट अपलोड होणार नाही. त्यासाठी तुम्हाला आधी पदासाठी अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे. तर आता आपल्याला एक स्टेप भरायची आहे. आता सुरुवातीला वैयक्तिक तपशील माहिती भरायची. त्यामध्ये तुमचं पहिलं नाव टाकायचं इंग्लिशमध्ये, त्यानंतर वडिलाचं नाव टाकायचं इंग्रजीमध्ये आणि आडनाव इंग्लिशमध्ये, त्यानंतर आईचं नाव टाकायचं आहे इंग्लिशमध्ये. त्यानंतर ऑटोमॅटिक जी माहिती तुम्ही आत्ता भरली, पहिलं नाव, मधलं नाव, आडनाव, आईचं नाव, हे मराठीमध्ये ऑटोमॅटिक येऊन जाईल. यामध्ये काही तुम्हाला व्यवस्थित करेक्शन बरोबर टाकायचं असेल, बरोबर आलं नसेल तर तुम्ही ते करेक्शन करू शकता. त्यानंतर कोणत्या पोस्टसाठी फॉर्म भरायचा आहे, जसं की मी ते उदाहरण म्हणून कॉन्स्टेबल सिलेक्ट केलं. त्यानंतर तुम्हाला घटक निवडायचा आहे. कॉन्स्टेबलचा फॉर्म तुम्हाला कोणत्या घटकाअंतर्गत टाकायचं, जसं की मुंबई, अकोला, अहमदनगर, ज्या ठिकाणी तुम्ही टाकसाल तिथे तुमच्या कॅटेगरीची जागा असणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला इथे फॉर्म भरायचा, नंतर तुमचा अर्ज बाद होईल. तर इथे मी सर्व माहिती इथे टाकलेली आहे. त्यानंतर पुढे जावरती क्लिक करा. त्यानंतर आता डायरेक्ट पात्र गुणवत्ताधारक खेळाडू आहात का याची माहिती द्यायची तुम्हाला, होय किंवा नाही. त्यानंतर अंशकालीन आहात का, होय किंवा नाही. प्रकल्पग्रस्त त्याची माहिती द्यायची आहे. माजी सैनिक आहात का त्याची माहिती द्यायची आहे. भूकंपग्रस्त असाल तर त्याची माहिती देऊ शकता. त्यानंतर गृहरक्षक म्हणजे तुम्ही होमगार्ड जर असाल
तर तुम्हाला त्याची माहिती द्यायची आहे. त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला नंतर लागणार आहे. नसेल तर नो करा. आणि पोलीस पाल्य आरक्षणात पात्र आहात का त्याची माहिती द्यायची आहे. नंतर आपण अनाथ असेल तर त्याची माहिती द्यायची आहे. आपण माजी सैनिकांवर अवलंबून असलेले मुलगा किंवा मुलगी आहात का त्याची माहिती द्यायची आहे. त्यांची कॅटेगरी निवडायची आहे. तुम्हाला कोणत्या कॅटेगरीमधून फॉर्म भरायचा आहे, म्हणजे तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे तर तुम्ही ते OBC असेल, SC असेल, VC असेल, SEBC म्हणजे मराठा जे काही कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना SEBCमधून फॉर्म भरता येणार आहे यावर्षी. त्यानंतर तुम्हाला जे काही कास्ट सर्टिफिकेटचा दावा क्रमांक आहे म्हणजे आउटवर्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इश्युइंग ऑफ डेट टाकायची कास्ट सर्टिफिकेटची. शिक्षणमध्ये तुम्हाला 12वी झाली असेल तर 12वी सिलेक्ट करा. डिप्लोमा असेल तर अदरमध्ये तुम्ही निवडू शकता. त्यानंतर 12वीचा बोर्ड सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा इथे उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांकामध्ये आणि डेट ऑफ बर्थ टाकायचे. त्यानंतर तुमचं एज कॅल्क्युलेट होऊन येऊन जाईल. तर अशा पद्धतीने मित्रांनो मी सर्व माहिती भरलेली आहे इथे. आता कास्ट सर्टिफिकेटवरती जे काही आउटवर्ड नंबर आहे तो कुठे मिळेल तुम्हाला सांगतो. वरच्या साईडला तुम्हाला लेफ्ट साईडला वरच्या साईडला आउटवर्ड नंबर मिळतो. इथे आउटवर्ड नंबर असतो किंवा वरच्या साईडला असेल काही जणांच्या कास्ट सर्टिफिकेटवरती. आणि राहिला विषय इथे खाली इश्युइंग डेट असते लेफ्ट साईडला कास्ट सर्टिफिकेटच्या. त्यानंतर 12वीचा बोर्ड सर्टिफिकेट नंबर कुठे मिळेल तर हे काय आपलं बोर्ड सर्टिफिकेट आहे 12वीचं ग्रीन कलरचं असते. आणि राईट साईडला जे काही प्रमाणपत्राचा अनुक्रमांक असतो त्याच्यावर तो नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. अशा पद्धतीने त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर आता तुम्हाला ॲड्रेस डिटेल द्यायची आहे. तर तुमचा जो काही परमनंट ॲड्रेस आहे आधार कार्डवर जो असेल तो तुम्हाला इथे ॲड्रेस टाकायचा आहे. संपूर्ण तुमचं जे काही एरिया वगैरे असेल, राज्य, जिल्हा, तालुका, गावाचं नाव, शहराचं नाव, मुक्काम किंवा पोस्ट तुमचं जे काही असेल आणि पिनकोड एवढी माहिती टाकायची आहे. त्यानंतर सध्या तुम्ही कोणत्या ॲड्रेसवरती राहतात तो ॲड्रेस जर परमनंट ॲड्रेस आणि तो एकच असेल तर तुम्ही या चेकबॉक्सवरती टिक करू शकता. जर या व्यतिरिक्त असेल तर तुम्ही वेगवेगळे ॲड्रेस इथे परमनंट ॲड्रेस आणि राहता सध्याचा जे काही ॲड्रेस असेल रेसिडेन्स ॲड्रेस ते तुम्ही इथे टाकू शकता. दोन्ही एक असेल तर तुम्हाला चेकबॉक्सवरती टिक करायचं आणि पुढे यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आता इतर तपशीलमध्ये तुमचा धर्म निवडायचा आहे. त्यानंतर जातीचं नाव टाकायचं आहे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटवरती बघून. त्यानंतर पोटजात माहिती असेल तर टाकू शकता, अन्यथा सोडून द्या. इतर माहितीमध्ये तुम्ही शासकीय कर्मचारीमध्ये सेवेमध्ये आहात का त्याची माहिती द्यायची आहे. शासकीय निमशासकीय सैन्य दलात सध्या सेवेमध्ये आहात का. त्यानंतर महाराष्ट्राचे आदिवासी आहात का तर तुम्हाला इथे होय करायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे महाराष्ट्राचं जे काही सर्टिफिकेट आहे डोमेशियल सर्टिफिकेट हे इथे नंबर असते त्याचा राईट साईडला वरच्या कोपऱ्यामध्ये सिरियल नंबर म्हणून असते. हा नंबर तुम्हाला जावा क्रमांकामध्ये टाकायचा आहे डोमेशियलच्या ठिकाणी. आणि इश्युइंग डेट जी आहे ती लेफ्ट साईडला खाली असते ती डेट तुम्हाला टाकायची आहे. त्यानंतर कर्नाटकचे आदिवासी आहात का ते नाहीच करायचं आहे. त्यानंतर समांतर आरक्षण तर नाही. त्यानंतर तुमची जी काही कॅटेगरी आहे किंवा कास्ट आहे ती नॉन क्रिमिनलमध्ये तुम्हाला तुमच्याला नॉन क्रिमिनल लागते का किंवा इथे जी काही कास्ट दाखवण्यात आलेले आहेत या कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल तुम्हाला नॉन क्रिमिनल लागणार आहे. त्यासाठी होय करायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे सर्टिफिकेट उपलब्ध आहे का प्रमाणपत्र व्हॅलिडवालं इथे होय करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जे काही सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेलं सर्टिफिकेटवरचा जे काही नंबर आहे आउटवर्ड नंबर तो टाकायचा आहे आणि डेट टाकायची आहे. तर हे नॉन क्रिमिनल आहे मित्रांनो आपलं. तुम्ही जर नॉन क्रिमिनल अजून काढलं नसेल तर आपला व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ पाहून तुम्ही तुमचं नॉन क्रिमिनल काढू शकता. तर यावरती मध्यभागी पाहू शकता आउटवर्ड नंबर आहे. तर हा आपला नॉन क्रिमिनलचा व्हिडिओ आहे. हे पाहून तुम्ही नॉन क्रिमिनल काढू शकता. तर मध्यभागी आउटवर्ड नंबर असतो. हा आउटवर्ड नंबर तुम्हाला त्या ठिकाणी जावा क्रमांकाची इथे टाकायचा आहे. आणि खाली आल्यानंतर लेफ्ट साईडला जी काही डेट आहे ते हे इश्यू ऑफ डेट म्हणजेच दिनांक जारी केलेल्या दिनांकामध्ये तुम्हाला ही डेट टाकायची आहे नॉन क्रिमिनलची. अशा पद्धतीने त्यानंतर पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी विहित केलेली शारीरिक पात्रता पूर्ण आहात का तर होय करायचं आहे. जी काही फिजिकल तुम्हाला रिक्वायरमेंट लागते जे काही जाहिरातीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तुमची हाईट किती आहे, हाईट किती लागणार आहे 168च्या जवळपास लागते ते तुम्ही पूर्तता केलेली आहे का तर होय करायचं आहे. आणि जी काही उमेदवार पोलीस शिपाई पदाच्या भरतीमध्ये इथे सहभागी होण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या म्हणजे सक्षम आहात का इथे होय करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याकडे NCC ग्रेडचं सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला होय करायचं आहे, नसेल तर नाही करायचं आहे. त्यानंतर आपल्याकडे जे काही 4 व्हीलरचं लायसन तुमच्याकडे असेल तर होय करू शकता, नसेल तर नाही करू शकता. MSCID झाली असेल तर होय करायचं आहे, नसेल झाली तर नाही करायचं. त्यानंतर आत्महत्या करता शेतकऱ्याचे पाल्य असाल तर होय करा, अन्यथा नाही करा. त्यानंतर एवढी माहिती टाकल्यानंतर पुढील पृष्ठावरती क्लिक करा म्हणजे नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर आता तुम्हाला शैक्षणिक माहिती द्यायची आहे. यामध्ये तुम्हाला 12वी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं बोर्ड टाकायचं आहे. तर बोर्ड आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे असं तुम्ही त्याचं संपूर्ण नाव टाकू शकता. नसेल टाकायचं तर फक्त पुणे एवढंसुद्धा तुम्ही टाकू शकता. तर आपलं 12वीचं बोर्ड जे आहे ते पुणे आहे. संपूर्ण नाव टाकायचं असेल तर संपूर्ण नाव टाकू शकता. बोर्ड सर्टिफिकेटवरती असते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर निकालाचं वर्ष म्हणजे पासिंग इयर टाकायचं आहे. ऑप्टेन मार्क टाकायचे आहे. एकूण मार्क किती होते 600 ते टाकायचं आहे. आणि तुम्हाला त्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर येस करायचं. कशामध्ये झालं ग्रॅज्युएशन ते टाकायचं आहे. PG झालं असेल तर PGची माहिती देऊ शकता. त्यानंतर तुम्हाला तुमचं जर इथे पोलीस भरतीमध्ये जर वेटिंग लिस्टवर लागलं किंवा जर निवड झाली नाही अंतिम यादीमध्ये तुम्हाला MFSमध्ये जर काम करायचं असेल तर इथे होय करू शकता, अन्यथा नाही करायचं आहे. आणि त्यानंतर जे काही डिक्लेरेशन आहे ते खाली इथे टिक करायचं आहे. आणि जे काही प्रतिज्ञापत्रामध्ये जी काही माहिती आहे ते संपूर्ण काळजीपूर्वक वाचायची आहे. संपूर्ण A to Z माहिती वाचायची आहे. इथे काय दिलेलं आहे मी इथे वाचलेली आहे. आणि संपूर्ण माहिती वाचल्यानंतर प्रिव्ह्यूवरती क्लिक करायचं आहे.
प्रिव्ह्यूवरती जसं तुम्ही क्लिक कराल त्यानंतर तुम्हाला संपूर्ण फॉर्म इथे पाहायला मिळेल. तुमचं भरतीचं वर्ष 2022-23 कोणत्या घटकासाठी तुम्ही फॉर्म भरणार आहात, म्हणजे कोणत्या ठिकाणी ते तुम्हाला दिसेल. कोणत्या पदासाठी फॉर्म भरत आहेत, कॉन्स्टेबल आहे की SRPF ते दिसेल. त्यानंतर तुमचं मराठीमध्ये नाव, इंग्लिशमध्ये नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर, तुमचं एज कॅल्क्युलेट होऊन येईल. त्यानंतर तुमचं फादर्स नेम, मदर्स नेम, कॅटेगरी, कास्ट सर्टिफिकेटचा नंबर, आउटवर्ड डेट, इश्युइंग डेट इत्यादी माहिती तुम्हाला चेक करायची. त्यानंतर काय हो केलं काय नाही केलं ते तुम्हाला इथे पाहायचं आहे. त्यानंतर ॲड्रेस चेक करायचा आहे, सर्व बरोबर आहे का. त्यानंतर जे काही तुमचा धर्म आहे, त्यानंतर जात असेल, डोमेशियलची डिटेल पाहायची आहे, डोमेशियल सर्टिफिकेटचा नंबर, आउटवर्ड, इश्युइंग ऑफ डेट, डोमेशियल सर्टिफिकेटची, त्यानंतर नॉन क्रिमिनलचं इश्युइंग डेट, कास्ट सर्टिफिकेटची इश्युइंग डेट आणि कास्ट सर्टिफिकेट आउटवर्ड नंबर, एवढी संपूर्ण माहिती तुम्हाला चेक करायची आहे. संपूर्ण माहिती बरोबर असेल तर इथे खाली नॉन क्रिमिनलची सुद्धा माहिती आहे. तुम्हाला डोमेशियल, कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनलची ही माहिती तुम्हाला बरोबर आहे का, आउटवर्ड नंबर आणि इश्युइंग ऑफ डेट, इश्यू ऑफ डेट जे काही सर्टिफिकेटवरती दिलेली असते ते तुम्हाला पाहायचं आणि व्हॅलिड असणं गरजेचं आहे सर्टिफिकेट सर्व. आणि त्यानंतर तुम्हाला समांतर आरक्षण संदर्भात काही प्रश्न आहेत त्याची तुम्ही माहिती बरोबर दिलेली आहे का ते तुम्हाला चेक करायचं आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्ही लायसन, MSc NCC सर्टिफिकेट या संदर्भात कोणती माहिती दिलेली आहे, होय नाही ते तुम्हाला चेक करून घ्यायची आहे. संपूर्ण माहिती पाहिल्यानंतर तुम्हाला 12वीची जी काही माहिती दिलेली आहे, ऑप्टेन मार्क, आउट ऑफ मार्क, पर्सेंट आउट ऑफ मार्क, त्यानंतर तुम्हाला अदर ग्रॅज्युएशन झालं असेल त्याची माहिती, शैक्षणिक माहिती सर्व चेक करायची. सर्व माहिती बरोबर असेल तर तुम्हाला इथे बंद करावरती क्लिक करायचं आणि जतन करा या लाल रंगाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला फायनल विचार कन्फर्म करायचा आहे का फॉर्म, यानंतर कोणतेही चेंजेस करता येणार नाही. तर ओके करायचं. त्यानंतर तुम्हाला टोकन नंबर मिळेल, टोकन नंबर त्यानंतर ओके करायचं. ओके केल्यानंतर तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे. त्यासाठी तुम्हाला इथे यायचं आहे छायाचित्राच्या तिथं आणि छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर छायाचित्र अपलोड करावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर छायाचित्र अपलोड फोटो अपलोड करायचा आहे. त्यासाठी इन्स्ट्रक्शन आहेत. यामध्ये तुम्हाला JPEGमध्ये तुम्हाला 5 KB ते 20 KB पर्यंत साईज असली पाहिजे फोटोची आणि 160 पिक्सल जी काही वेट आहे आणि 210 ते 212 मध्ये तुम्हाला हाईट असली पाहिजे पिक्सल. अशा पद्धतीने तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला फाईलवरती क्लिक करायचं आहे, तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला फोटो दिसेल, याच्यामध्ये क्रॉप करायचा असेल तर करू शकता. त्यानंतर तुम्हाला सेव्ह क्रॉप फोटो या हिरव्या रंगाच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, फोटो अपलोड होऊन जाईल. अशाच पद्धतीने मित्रांनो तुम्हाला चूज फाईलवरती क्लिक करून सिग्नेचर तुम्हाला अपलोड करून घ्यायच्या आधी सिग्नेचर दिसेल आणि त्यानंतर तुम्हाला सेव्ह सिग्नेचरवरती क्लिक करायचं आहे. फोटो सिग्नेचर अपलोड झालेला आहे. आता तुम्हाला इथे बॅक जी काही ऑप्शन आहे तिथे बॅक येऊन तुम्ही पेमेंट करू शकता किंवा डायरेक्ट शुल्क भरावरती क्लिक करून सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता. पुन्हा होमपेजवरती यायचं आहे. आता तुम्हाला तुमचं नाव, मोबाईल नंबर, जेंडर, डेट ऑफ बर्थ दाखवेल, फोटो सिग्नेचर दाखवेल, तुम्ही कोणत्या पोस्टसाठी फॉर्म भरलेला आहे, कोणत्या युनिटसाठी भरलेला आहे, टोकन नंबर पे नाऊवरती क्लिक करायचं आहे पेमेंट करण्यासाठी. त्यानंतर त्याआधी तुम्हाला जर आणखीन पोस्टसाठी फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही इथे अप्लाय पोस्टवरती क्लिक करून जी काही तुमची माहिती आहे, तुमचं नाव वगैरे टाकून आणखीन तुम्हाला वेगळ्या पोस्टसाठी फॉर्म भरायचा असेल, म्हणजेच SRPF असेल किंवा जेल पोलीस असेल किंवा बॅट्समन असेल किंवा जे काही कॉन्स्टेबल ड्रायव्हर असेल त्या पोस्टसाठी तुम्ही सेम अशाच पद्धतीने मित्रांनो फॉर्म भरू शकता. सर्व प्रोसेस सेम राहणार आहे. फक्त जे काही पोस्ट तुम्ही निवडणार आहात, जसं की पोस्ट कॉन्स्टेबल असेल, SRPF असेल, ड्रायव्हर असेल, बॅट्समन असेल किंवा जेल पोलीस असेल, ते तुम्हाला इथे पोस्ट निवडायचे आहे, युनिट म्हणजेच घटक निवडायचा आहे आणि त्यानंतर बाकीची जी काही प्रोसेस आहे ते आत्ता आपण फॉर्म पाहिला होता कशा पद्धतीने भरायचा, सेम तशीच प्रोसेस तुम्हाला करायची आहे आणि पेमेंट करायचं आहे. वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगवेगळं पेमेंट करावं लागेल. तर आता पेमेंट करण्यासाठी पे नाऊवरती क्लिक करायचं आहे, पुढे जावरती क्लिक करायचं, टोकन नंबर दिसेल, त्यानंतर तुम्हाला जी काही तुमची माहिती दिसेल कॅप्चा टाकायचा आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पेमेंटची जी काही गेटवे दिसेल, QR कोड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI, QR कोड सिलेक्ट करा, सिंपल ऑप्शन आहे. भीम UPI QR कोड ओपन होईल, त्यानंतर स्कॅन करून पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर पुन्हा होमपेजवरती यायचं, लॉग इन किंवा लॉग आउट झाले तर लॉग इन करायचं आहे. पुन्हा पेमेंटचा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला काही वेळ 12 ते 24 तास वाट पाहायची आहे, काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे फेल झालं असेल तर. त्यानंतर अप्लाय पोस्टमध्ये कोणकोणत्या पोस्टसाठी फॉर्म भरला आहे, पेमेंट कशाचं केलं ते तुम्हाला दाखवेल. त्यानंतर पेमेंट स्टेटसमध्ये इथे पेड दाखवलं पाहिजे. त्यानंतर दाखवत नसेल तर वेट करा. प्रिंट ॲप्लिकेशनच्या खाली प्रिंट नावाचा ऑप्शन आहे, इथे क्लिक केल्यानंतर टोकन नंबर दाखवेल, पुढे जावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं काही फॉर्म भरला होता त्याची प्रिंट तुम्हाला इथे पाहायला मिळेल. याला तुम्ही सेव्ह करून ठेवायची आहे किंवा प्रिंट काढायची आहे. तसेच तुम्हाला त्याच्याच बाजूला प्रिंट पेमेंटची रिसिप्ट काढण्यासाठी तिथे क्लिक करायचं आहे, पुढे जावरती क्लिक करायचं आहे, ही पेमेंटची रिसिप्ट तुम्हाला मिळणार आहे. तर हे दोन्ही फॉर्म आणि पेमेंटची रिसिप्ट तुम्हाला काढून सेव्ह करायची आहे किंवा प्रिंट काढायची आहे. जेव्हा तुमचं ग्राउंड होईल, ॲडमिट कार्ड येईल, तेव्हा हे दोन्ही तुम्हाला तिथे लागणार आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण पोलीस भरतीसाठी जी काही मेगा भरती निघालेली आहे राज्यामध्ये, त्यासाठी ऑनलाईन फॉर्म नेमकं कशा पद्धतीने भरायचं याबद्दलची A to Z माहिती मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेली आहे. तुम्हाला सुद्धा ही माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा. या संदर्भात काही अडचणी असतील तुमच्या तर कमेंट करून अवश्य विचारा. धन्यवाद. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र.